शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामामध्ये पिकांच्या संगोपनामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण येते ती म्हणजे तणांचं व्यवस्थापन. आपण भरपूर प्रयत्न करत असतो पिकाच्या संगोपनासाठी, पिकाचं व्यवस्थित वाढ, विकास आणि वृद्धी व्हावी यासाठी. पण त्याच्या जोडीला लागून जे तणांची वाढ होत असते, तणांची संख्या येत असते आणि तण ही पिकांसोबत स्पर्धा करत असतात. त्यातल्या त्यात जेव्हा पाऊस खूप अल्प प्रमाणात असतो आणि सततचा पाऊस असतो, त्यावेळेस तर तणांचा वारेमाप असा वाढ झालेली आपल्याला आढळते, ज्याला बरेचसे शेतकरी म्हणतात तणपोषा असा हा पाऊस आहे. मग या परिस्थितीमध्ये खरीप हंगामात आपल्याला आपल्या पिकावरच्या नियोजनातला जो काही खर्च आहे त्यातला काही असा भाग आहे की जो तणांच्या नियोजनासाठी आपल्याला करावा लागतो, आणि तो जर प्रभावी पद्धतीने योग्यरित्या जर झाला तर नक्कीच आपल्याला पिकाच्या उत्पादनात त्याचा चांगला परिणाम जाणवतो. परंतु जर त्याला काही कारणास्तव आपल्याकडून उशीर झाला किंवा व्यवस्थापनात काही चूक झाली तर मात्र आपल्या पिकाच्या उत्पादनावर, आपल्या पिकाच्या एकंदरीत जी काही संगोपन आहे त्यावर मोठा परिणाम, विपरीत परिणाम आपल्याला जाणवतो. हो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत तणांच्या व्यवस्थापनाविषयी. जे आपण नियोजन करत असतो तर त्याच्या विषयीची सविस्तर अशी माहिती. मित्रांनो, बरेचसे शेतकरी तणनाशकांचं नियोजन करत असताना काही अघोरी प्रयोग सुद्धा करतात. त्याला मी अघोरी यासाठी म्हणतो की त्याला शास्त्रीय आधार कुठलाच नाही. कोणी मिठाचा प्रयोग केला, कोणी चुन्याचा प्रयोग केला, कोणी लिंबू पिळून पाहिलं, कोणी अमोनियम सल्फेट टाकलं, कोणी युरिया टाकला. काही शेतकरी असं सांगतात की तणनाशक मारत असताना पिकाला त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यासोबत टॉनिक टाका, जसं की झिंक असेल ते मिसळा. तर या सगळ्याचा परिणाम काय होतो ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तणनाशकांचा वापर करत असाल तर त्याचा प्रभावी वापर किंवा त्याचा प्रभावी जो उपयोग आहे तो कसा मिळवायचा ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे आपलं या युट्यूबच्या चॅनलमध्ये, ॲग्रोस्टारच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटी हे आयकॉन जो आहे, बेल आयकॉन, तो दाबा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येतो विविध टॉपिक विषयी किंवा विविध विषयांवर आपण चर्चा घडवून आणतो ते आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्याला शेती संबंधी काही समस्या असतील, काही मार्गदर्शन आवश्यक असेल तर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर चला परत एकदा वळूया आपल्या आजच्या या टॉपिककडे. मित्रांनो, जसं आपण सुरुवातीला म्हणलं की खरीप हंगामामध्ये तणांची समस्या मोठी येते. आता जसं की कपाशी पीक असेल, मक्का पीक असेल, उडीद असेल, मूग असेल, तूर असेल, काही ठिकाणी कांदा पीक असेल, ऊस यासारखी पिकं असतील, भुईमुगासारखं पीक आहे, मोठ्या प्रमाणात तण आपल्याला जाणवतात. आणि तणांचं व्यवस्थापन पहिल्यासारखं आपल्याला मानवाकडून किंवा ज्याला काय म्हणतो ना आपण मॅन्युअल पद्धतीने किंवा खुरपणी पद्धतीने करणं शक्य नसतं. काही ठिकाणी कोळपणी शक्य आहे. ऊस किंवा कापसासारख्या पिकामध्ये, मकासारख्या पिकामध्ये बैलांद्वारे बांधणी सोपी आहे किंवा ज्याला आपण भर लावणे म्हणतो, त्याद्वारे तणांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो. परंतु जिथं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे, जसं की सोयाबीन पीक आहे, मूग उडीद सारखं क्षेत्र असेल, भुईमुग सारखं क्षेत्र असेल, तिथं कोळपणी शक्य नाही किंवा तिथं आपल्याला बैलांकरवी किंवा मजुरांकरवी शक्य नाही. तिथं आपल्याला रासायनिक पद्धतीने किंवा ज्याला मेकॅनिकल मेथड म्हणतो ती आपल्याला अवलंबावं लागते. आणि ही रासायनिक पद्धत ज्यावेळेस तणनाशकांची आपण अवलंबतो त्यावेळेस आपल्याला काही वेळेस चांगला रिझल्ट येतो, काही वेळेस येत नाही. मग काही तणनाशक रिझल्ट देत नाहीत किंवा काही तणनाशक काही हंगामात रिझल्ट दिला, दुसऱ्या हंगामात देत नाही, असा आपला वैयक्तिक अनुभव असतो. मग आपण आसपासच्या शेतकऱ्यांचा ऐकतो की कोणी आपल्याला मीठ सांगतं, कोणी आपल्याला युरिया सांगतं, कोणी अमोनियम सल्फेट सांगतं, कोणी काय काय वेगळे प्रयोग सांगतं. तर मित्रांनो, हे प्रयोग करणं किती संयुक्तिक आहे आणि हे प्रयोग करायची गरज काय, तर याविषयी आज महत्वाचे पहिल्या टप्प्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर्वात महत्वाचं, तणनाशकाचा चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी किंवा चांगले परिणाम आपल्याला जर हवे असतील तर आपल्याला ज्या बारकाईने ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे त्या म्हणजे जे तणनाशक आपण निवडतो तर त्याचा प्रकार कोणता आहे. मित्रांनो, तणनाशकांचे जे प्रकार येतात तर तण उगवणीपूर्वीची काही तणनाशक असतात, काही तण उगवणी पश्चात असतात आणि ठराविक काही तणनाशक अशी आहेत जे उगवणीपूर्वी आणि उगवणी पश्चात दोन्ही बाजूला चालतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मेट्रिब्युझिन असेल किंवा ॲट्राझिन असेल किंवा ऑक्झिफ्लोरोफेन असेल, यासारखे जे घटक आहे, इमेझाथायपर सारखा घटक आहे जो की आपण प्रचलित आहे, तो उगवणीपूर्वी पण चालतो आणि उगवणी पश्चात पण चालतो. मग ते तणनाशक आपण कोणतं निवडले ते सर्वात महत्वाचं. दुसरा जो प्रकार आहे तो फक्त आणि फक्त उगवणीपूर्वी चालणारा, तो म्हणजे जसं की आपलं पेंडेमिथॅलिन घटक असेल. त्यानंतर उगवणी पश्चात चालणारी तणनाशके, मग त्यामध्ये भरपूर सारे हॅलोसल्फ्युरान आहे, हॅलोसल्फ्युरान मिथिल आहे, होमेसेफान आहे, इमेझामॉक्स आहे किंवा क्विझाल्फापिथिल आहे. तर हे घटक आपल्याला तण उगवल्यानंतरच काम करत असतात. मग आपण आपल्या पिकाला कोणतं तणनाशक निवडतोय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. दुसऱ्या तणनाशकाचे जे प्रकार आहेत उगवणीपूर्वी, उगवणी पश्चात नंतर, जे सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह असतात. सिलेक्टिव्ह मध्ये काय की जे निवडक प्रकारातल्या तणांना मारतात. मग ठराविक पिकांना ते बिलकुल धोकादायक नाही आणि तणांवर ते प्रभाव टाकतात. जसं की इमेझाथायपर घटक आहे, तो पिकाला, भुईमुग सारख्या पिकाला, मूग सारख्या पिकाला, उडीद पिकाला, तूर पिकाला किंवा सोयाबीन पिकाला बिलकुलही धोका देत नाही.
परंतु कंट्रोल कसलं करतो तर तणांचं करतो. ते झाले निवडक प्रकारातील. बिगर निवडक प्रकारातील तणनाशक येतात. तर बिगर निवडक प्रकारातील तणनाशक हिरवा भाग वनस्पतीचा कोणताही असो त्याच्यावर ते काम करतात. मग ते कोणते झाले जे की आपण प्रचलितपणे वापरतो ते ग्लायफोसेट घटक असेल, त्यानंतर ग्लुफोसिनेट अमोनियम सारखा घटक असेल. हा पिकाचा कोणताही पार्ट असो त्याच्यावर ते दुष्परिणाम करत असतात. मग आपण निवडक प्रकारातील आणि बिगर निवडक यातील कोणतं तणनाशक निवडायचं याचाही विचार केला पाहिजे. तिसरा महत्वाचा भाग जो तणनाशकांच्या कार्यपद्धतीचा असतो, त्यामध्ये काही तणनाशक अशी आहेत की जी फक्त पानांद्वारे नाही शोषले जात, तर पानांद्वारे आणि सोबत मुळांद्वारेही शोषले जातात. त्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे तणनाशक आहे मक्का पिकामध्ये तुम्ही जे टोप्रामिझॉन वापरता, तर हा घटक पानांद्वारे आणि मुळांद्वारे दोन्हीद्वारे शोषला जातो. मग अशा घटकांचे तुम्हाला रिझल्ट पर्यायाने जास्त मिळतील. त्यानंतर काही तणनाशक असे असतात जी फक्त पानांद्वारे शोषले जातात. मग इमॅझोथायपर सारखा घटक असेल किंवा क्विझल्फापिथिल सारखा घटक असेल, हा पानांद्वारे शोषला जातो, मुळांद्वारे याचे शोषण होत नाही. त्यामुळे आपल्याला स्प्रे जो आहे तो पानांवर चांगला जाणं गरजेचं आहे. काही तणनाशक असे असतात जी फक्त संपर्कजन्य पद्धतीने काम करतात. मग त्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे आपण ग्लुफोसिनेट अमोनियम सारखा घटक आहे. संपर्क पद्धतीने म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं, कपाशीच्या शेतामध्ये जर आपण याचा उपयोग केला आणि कपाशीच्या 15-20 जर फांद्या असतील आणि त्यातल्या एकाच फांदीवर हे तणनाशक उडालं तर पूर्ण झाड जिवंत राहतं आणि ती फांदीच फक्त जळते. म्हणजे इतक्या पद्धतीने ते संपर्कजन्य पद्धत किंवा ज्याला कॉन्टॅक्ट मेथड म्हणतो त्या पद्धतीने काम करतं. त्याच्याच उलट जर ग्लायफोसेट आपण वापरलं तर ग्लायफोसेट काय करतं, कपाशीच्या 15-16 फांद्यांपैकी एका जरी पानावर पडलं तरी ते पानातून पिकामध्ये येतं आणि पूर्ण पिकाला किंवा पूर्ण कपाशीला जाळतं. तर अशा पद्धतीने संपर्कजन्य आणि जे काही आंतरप्रवाही यातला जो निवड आहे तर ती तणनाशकाची आपली योग्य असली पाहिजे. मित्रांनो, यानंतर तणनाशकांच्या निवडीनंतर दुसरा महत्वाचा घटक रिझल्ट चांगला येण्यासाठी की तणांची अवस्था काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की तणांची अवस्था फार पुढे गेलेली असते, त्यावेळेस आपण त्याची फवारणीचा ज्यावेळेस प्रयोग करतो त्यावेळेस आपल्याला अपेक्षित परिणाम जाणवत नाही. उदाहरण द्यायचं जर झालं तर सोयाबीन किंवा भुईमुग पिकामध्ये सगळ्यात जे प्रचलित आहे तर डायक्लोसोलाम हा घटक आहे. तर डायक्लोसोलाम हा घटक आपण वापरायची वेळ जी आहे तर ती पीक पेरणीनंतर 5 दिवसाच्या आत आपल्याला फवारायचे. कारण का, तर ते उगवणी पश्चातलंच तणनाशक आहे, परंतु तातडीने उगवणी पश्चात काम करतं. म्हणजे काय, तणांचा कोंब आहे त्याच्यावरच ते काम करतं. तणांना एकदा पान यायला लागलं का ते काम करत नाही. म्हणजे आपल्याला तणांची अवस्था जी ती समजून घेणं गरजेचं आहे. हा झाला सोयाबीन किंवा भुईमुग मधला प्रयोग. आता जर तुम्ही त्याचाच दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर जे दुसरं तणनाशक आहे काय म्हणतो, उगवणी पश्चात आपल्याला फार फार तर 14-15 दिवस किंवा ज्याला 2 ते 4 पानांच्या अवस्थेवर, मग भुईमुग किंवा सोयाबीन मध्ये ज्यावेळेस आपण इमेझोथायपर किंवा इमेझोथायपर इमेझामॉक्स वापरतो त्यावेळेस आपण फार फार तर किती दिवसापर्यंत वापरू शकतो, आपल्या गोल पानाच्या तणांची अवस्था ही 2 पानापासून 4 पानाची असावी. त्याच्या पुढे अवस्था गेली तर कदाचित तणनाशकांचा परिणाम आपल्याला जाणवत नाही. तर ही दुसरा महत्वाचा फॅक्टर जो आहे तो तणनाशकांच्या परिणामावर प्रभाव टाकत असतो. तिसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे सगळ्यात महत्वाची जमिनीमध्ये असणारी ओल. आता जमिनीतली ओल किती महत्वाची आहे याचं मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने उदाहरण देतो. बऱ्याच वेळेला बांधावरचं वगैरे तण तुम्ही नियंत्रण करत असता, ग्लायफोसेट सारखा घटक वापरता आणि त्यामध्ये युरिया टाकता. तो का टाकता तुम्ही, तर बांधावरचं जे काही तण असतं त्याला पाणी मिळत नाही, ते तण निस्तेज झालेलं असतं आणि युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट सारखा घटक त्यावेळेस त्यामध्ये मिसळता. त्यावेळेस काय होतं, ते तण नत्र किंवा खेचण्यासाठी किंवा अन्नद्रव्य खेचण्यासाठी एकदा जागरूक होतं किंवा सशक्त होतं आणि मग तुम्ही टाकलेलं तणनाशक त्यामध्ये किंवा तो विषारी घटक आहे तो त्या पिकामध्ये किंवा त्या तणांमध्ये जात असतो. मग हा त्याच्या मागचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. मग त्याच अनुषंगाने आपल्या जमिनीत जर ओल नसेल आणि आपलं तण जर निस्तेज असेल किंवा सुप्त अवस्थेत असेल तर आपण जे फवारणी करणारं द्रावण आहे ते आपलं तण घेणार आहे का खेचून, तर घेणार नाहीये. म्हणूनच आपल्याला काळजी घ्यायची की जमिनीमध्ये ओल असावे. आता यामध्ये ओल असणे आणि वापसा असणे हे 2 भाग आहेत, हे समजून घ्या. ओल असणे म्हणजे काय, का ज्यावेळेस तुम्ही तणनाशकाची फवारणी करता त्यावेळेस तुम्ही पायात घातलेली चप्पल किंवा अनवाणी पायाने असाल तर तुमच्या पायाला चिखल थोडाफार लागला पाहिजे. ही जी अवस्था आहे तर ती उगवणी पश्चात आणि उभ्या पिकात वापरायच्या तणनाशकांसाठी सगळ्यात चांगली अवस्था आहे. जर समजा तुमच्या पायाला चिखल किंवा माती बिलकुल लागत नाहीये आणि तुम्ही जर फवारणी करताय तर ती वापसा अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये रिझल्ट येईलच याची शाश्वती नाही. त्यामुळे जमिनीत ओल असणं हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, त्यासोबतच असलेलं वातावरण, मग हवा वाहते का, हवा वाहत असेल तर त्या हिशोबाने आपल्याला फवारणीचं नियोजन करायचंय. सूर्यप्रकाश किती आहे तेही आपल्याला बघायचंय. फार तीव्र सूर्यप्रकाश असेल किंवा जास्त ऊन पडलेले तशा परिस्थितीमध्ये आपण जे तणनाशक वापरणार आहे ते सगळंच आपल्या तणांवर जाईल असं नाही, काही बाष्पीभवन पण होऊ शकतं, त्याचाही परिणाम आपल्याला कमी जास्त जाणवेल. त्यामुळे वातावरणाकडे पाहणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपलं वातावरणामध्ये जे ढगाळ वातावरण असतं तेही फार कारणीभूत असतं. खास करून सांगायचं झालं तर कांदा पिकामध्ये जे तुम्ही ऑक्सिफ्लोरोफेन सारखा घटक वापरता
वापरता तर त्याला ढगाळ वातावरणात त्याचा परिणाम तुलनेने कमी येतो. त्याला सूर्यप्रकाश जो आहे तो निरभ्र आकाश पाहिजे. म्हणजे तणांवर मारल्यानंतर जे पिकाकडून अन्न निर्मितीसाठी फोटोसिंथेसिस होणार आहे तर ते पिकांचं आणि तणांचं सारखंच असतं. ते तणांचं अन्न निर्मितीची प्रक्रिया जर व्यवस्थित सुरळीत चालू असेल तर ऑक्सिफ्लोरोफेनचा रिझल्ट आपल्याला फार छान येतो आणि ही जर नसेल तर रिझल्ट आपल्याला कमी येतो. त्यामुळे वातावरणाचा अभ्यास करून तणनाशक जे आपण वापरतोय तेही समजून घेणं गरजेचं आहे. चौथा महत्वाचा घटक जो आहे तर वातावरणाशी संबंधित जो आहे तर तो पाऊस आहे. बरेच तणनाशक ज्यावेळेस आपण वापरतो, आपण ही सगळी चर्चा करतोय ही खरीप हंगामातल्या पिकांची करतोय. म्हणजे आपण तणनाशक वापरण्याची वेळ असेल त्यावेळेस कदाचित पाऊस होऊन गेलेला असेल किंवा तणनाशक फवारणीनंतरही पाऊस अपेक्षित असू शकतो. तर मित्रांनो, काही तणनाशक अशी असतात की त्यांचा जो काही वेटिंग पिरियड आहे पावसाचा तर तो साधारणपणे 2 तासाच्या आसपास कमीत कमी असतो. म्हणजे काय, त्याचा अर्थ असा की तुम्ही शेवटचा पंप फवारणी झाली किंवा शेवटच्या टप्प्यात फवारणी आली की त्यानंतर 2 तासांनी जर पाऊस आला तर त्या तणनाशकाच्या परिणामावर त्याचा काही प्रभाव होणार नाही, चांगल्यात चांगला परिणाम आपल्याला मिळेल. अशी काही तणनाशकं असतात. परंतु 2 तासापेक्षा कमी म्हणजे फवारणी झाली आणि अर्ध्या तासातच पाऊस आला तर कदाचित आपल्याला अपेक्षित रिझल्ट येत नसतात. त्यामुळे आपल्याला हा जो वेटिंग पिरियड आहे पाऊस येण्याचा किंवा ज्याला आपण ड्रेन इफेक्ट म्हणतो तर तो किती वेळ आहे त्या तणनाशकांचा तर तो आपण समजून घेतला पाहिजे. उदाहरणच द्यायचं झालं तर इमेझाथायपर आणि इमेझामॉक्स हे दोन्ही संयुक्त तणनाशक सोयाबीन, मूग किंवा भुईमुगासारख्या पिकाला आपण वापरत असतो. तर मग ह्या पिकामध्ये वापर केल्यानंतर 2 तासांनी जर पाऊस आला तर आपल्याला कुठल्याही प्रकारे चिंता करायची गरज नाही, आपल्याला तणनाशकांचे रिझल्ट चांगले येणार आहेत. परंतु जर 2 तासापेक्षा कमी पाऊस आला आणि हे जर तणनाशक आपण निवडलं असेल तर कदाचित आपल्याला तणनाशकाचा अपेक्षित असा परिणाम येणार नाही. तर याही गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, वातावरणा व्यतिरिक्त जी महत्वाची बाब आहे ती म्हणजे आपण वापरत असलेलं साधन. तणनाशक फवारणीसाठी आपल्याला जे साधन वापरायचे तर शक्य असेल तर आपल्याकडे क्षेत्र कमी आहे तर आपण हँडपंपचा वापर करा, ज्याला आपण हँडल मारून द्रावण जे बाहेर येतं त्या पंपचा वापर करा. क्षेत्र थोडं जास्त असेल तर बॅटरी पंपचा वापर करा. आणि फारच मोठं क्षेत्र असतं म्हणजे सोयाबीन सारख्या शेतकऱ्यांना हे शक्य होत नाही त्यावेळेस तिथं मोठ्या प्रमाणात जे एसटीपी पंप सारख्या पंपचा उपयोग केला जातो. तर तिथं आपल्याला पर्याय नाही म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. मग आपण जो पंप वापरतोय त्यामध्ये द्रावण जास्तीत जास्त बाहेर फेकणं आणि ते जे काही तुषार असतात जे द्रावणाचे असतात तर ते खूप मोठे असणं किंवा ज्याला आपण ड्रॉपलेट मोठा म्हणतो, तो ड्रॉपलेट जितका मोठा तितका आपल्याला रिझल्ट चांगला येतो. आता यंत्र आपण निवडू शकलो नाही, जर समजा आपल्याला फार मोठ्या यंत्राचीच गरज आहे किंवा तेच आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्या परिस्थितीमध्ये तो नोझल आहे त्याच्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. जितका ड्रॉपलेट मोठा, थेंब जितका मोठा तितका आपल्याला रिझल्ट चांगला. कारण का तर एकरी आपल्याला साधारण 150 ते 200 लिटर पाणी फवारायचं असतं. बऱ्याच मित्रांकडून काय चूक होते की तणनाशक वापरत असताना पाण्यामध्ये बचत करतात आणि तणनाशकांचा डोस वाढवतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर इमेझाथायपर जे 70% वाला घटक आहे तर तो 40 ग्रॅम प्रति एकर आपण सोयाबीन पिकाला सांगतो. शेतकरी म्हणतात 40 ग्रॅम ऐवजी मी 50 ग्रॅम वापरतो, परंतु पाणी 200 लिटर नाही करणार, मी 100 लिटर करतो. तर मित्रांनो, असं चालत नाही. डोस आपण आहे तेवढाच वापरा, पाण्याचं प्रमाण जेवढं जास्त वापराल तेवढं आपण चिंब जमीन भिजवाल. पिकांवर आपल्याला फवारायचं नाही, तणनाशक हे आपल्याला जमिनीवर फवारायचे. म्हणजे आपला जो 1 एकरचा 43,560 स्क्वेअर फीट जो काही भाग आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे आणि तो कव्हर करायचा जर आपण उद्दिष्ट ठेवलं तर साधारणपणे आपल्याला 150 लिटर कमीत कमी आणि 200 लिटर पर्यंत पाण्याची आवश्यकता आहे. ते पाणी आपण वापरलं पाहिजे. आणि मग हे पाणी आपलं का जात नाही याचा जर आपण सखोल विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण बरेच जण फुलाचा जो नोझल आहे ज्याला 3 होल, 4 होल, 5 होल, 6 होल तो नोझल वापरत असतो. तर मित्रांनो, हा नोझल तणनाशकाचा नाही, हा कीटकनाशक बुरशीनाशकाचा नोझल आहे. तणनाशकासाठी आपल्याला पंपामध्ये फ्लॅट पॅन नोझल किंवा फ्लड जेट नोझल या 2 पैकी एक नोझलचा वापर करणं गरजेचं आहे. कारण का तर याच्यातून तुषार मोठा पडतो, व्यवस्थित पट्टीमध्ये आपल्याला आपला जमिनीवर त्याचा फवारा बसतो आणि तो फवारा जर चांगला बसला फ्लड जेट नोझल किंवा फ्लॅट पॅन नोझल तर त्याने आपल्याला पाणी 150 लिटरपेक्षा जास्त लागतं, पण आपल्याला व्यवस्थित असा फवारा तिथं मोठे ड्रॉपलेट सह मिळतो आणि मग आपल्याला त्याचा परिणाम चांगला जाणवतो. तर मित्रांनो, या बाबी ज्या आहेत त्या तणनाशकांचा चांगला परिणाम येण्यासाठी कारणीभूत आहेत. मग आता याच्या उलट जे आपण अघोरी प्रयोग करतो ते काय की चुना कोणी मिसळतं, कोणी मीठ मिसळतं, कोणी युरिया मिसळतं, कोणी अमोनियम सल्फेट मिसळतं, लिंबाचा प्रयोग करतं किंवा कोणी झिंक करतं. तर हे किती संयुक्तिक आहे. ज्यावेळेस आपण बांधावरचं तण मारताना त्या तणांना सक्रिय करण्यासाठी युरिया टाकतो किंवा अमोनियम सल्फेट टाकतो तर ते संयुक्तिक आहे. कारण का तर त्या तणांना पाणी मिळत नाही, बांधावर असतं. जर पाऊस पडत असेल, पाणी मिळालं तर तुम्हाला काही मिसळायची गरज नाही, फक्त तुम्हाला फवारणी करण्याची गरज आहे. पण हे सगळं मिठाचा प्रयोग केला किंवा युरियाचा केला किंवा अमोनियम सल्फेटचा तर तो चुकीचा कसा आहे
तर त्याचा मी तुम्हाला जे काही माहिती देतोय ती शास्त्रशुद्ध, की ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा प्रयोग करतो, मिठामध्ये जो घटक आहे तो सोडियम क्लोराईड आहे. दोन्ही घटक आपल्या पिकाला घातक आहेत, आपल्या जमिनीलाही घातक आहे. सोडियम क्लोराईड दोन्ही घटकांचा जमिनीवर विपरीत परिणाम होतो. मीठ तुम्ही जर पंपामध्ये टाकून फवारणी करत असाल तर त्या मिठाचा दुष्परिणाम आपल्या तणांवर होतो. जे तणनाशक काम करणारे त्याच्याऐवजी ते मीठ त्या पिकाला करपवण्याचं काम करतं, पिकाला म्हणण्यापेक्षा तणांना करपवण्याचं काम करतं. मग तण एकदा करपलं की तुम्ही वापरत असलेलं तणनाशक त्याच्या मुळापर्यंत जाणार नाही, ते शोषलं जाणार नाही. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर इमॅझाथायपर, इमॅझामॉक्स हा घटक सोबत तुम्ही मीठ वापरले तर ज्यावेळेस मिठामुळे पहिला रिझल्ट चालू होईल, मिठामुळे तुमचं तण जे ते मलूल होईल किंवा ते सुरकुतेल किंवा ते निस्तेज होईल, आणि जे इमॅझाथायपर, इमॅझामॉक्स त्याच्या मुळापर्यंत जाणार आहे ते जायचं थांबेल, आणि मग तुम्हाला त्याचा जो परिणाम आहे तो तात्पुरता दिसेल. काही कालांतराने परत एकदा तुमच्या लक्षात येईल की ते तण आहे तसंच आहे. त्यामुळे तात्पुरता आणि काय म्हणतो ना, कमी कालावधीत जास्त परिणाम मिळवण्याच्या भानगडीत पडून आपण हा जो काही प्रयोग करताय त्याचा दुष्परिणाम आपल्याला जास्त कालावधीसाठी जो परिणाम येणार आहे तो येत नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला असा प्रयोग करायची गरज नाही. आता युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे का वापरायचे, तर आपल्या तणांना आपल्याला जे निस्तेज आहे किंवा जे सक्रिय नाही त्याला सक्रिय करण्यासाठी वापरायचे. मग हे कोणत्या केसमध्ये आपण वापरणार, जर आपल्याकडे तणांची अवस्था योग्य आलेली आहे परंतु जमिनीत वापसा नाहीये, कारण पावसावर अवलंबून आपलं पीक आहे. भुईमुगासारखं पीक असेल, सोयाबीन सारखं पीक असेल, कपाशी असेल, हे पावसावर अवलंबून. मग तिथं आपण पाणी दिल्यानंतर फवारणी शक्य नाहीये. मग पावसाचा वाट पाहत जर थांबलो तर तणांची अवस्था पुढे निघून जाते. मग त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही युरिया किंवा अमोनियम सल्फेट सारखं घटक टाकला तर ते तण सक्रिय होईल आणि तुमचं औषध खेचून घेईल. मग ते वापरायचं प्रमाण पण महत्वाचं आहे. बरेच जण सांगतात की ओंजळभर युरिया टाका किंवा अमोनियम सल्फेट टाका. मित्रांनो, एवढं प्रमाण टाकायची गरज नाही. 1% म्हणजे 100 लिटरला 1 किलो या पद्धतीनेच आपल्याला वापर करायचा आहे. पंपात ओंजळ भरून नाही टाकायचे. म्हणजे आपण साधारण 200 लिटरचं द्रावण वापरतोय तर त्या द्रावणासाठी 1 किलो पासून तर 2 किलो पर्यंत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जर आपण मिसळला तर तो चालेल. पण कधी, जर पाऊस नाहीये, तण निस्तेज आहे, तण सक्रिय करायचे तरच करायचे, अन्यथा आपल्याला त्याची गरज नाही. आता तिसरा जो प्रयोग आहे तो लिंबाचा. लिंबाचा फायदा काय होतो, पाण्याचा पीएच जिथं जिथं जास्त आहे तिथं लिंबू पिळल्यामुळे पीएच थोडासा कमी होतो. पीएच पाण्याचा 7.5, 6.5, 7.5च्या आसपास जर ठेवला तर आपल्याला परिणाम चांगला जाणवतो. मग तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा मार्केटमध्ये वेगवेगळे पीएच बॅलन्सर येतात, तेही तुम्ही तिथं वापरू शकता. आपल्या पाण्याचा पीएच जर आपण व्यवस्थित ठेवला 6.5च्या पासून 7 पर्यंत तर आपल्याला नक्की तणनाशकांचा रिझल्ट चांगला आहे. मग तिथं तुम्हाला लिंबू मदत करेल. पण जर आपल्या पाण्याचा पीएचच कमी असेल तर तुम्हाला लिंबूही वापरायची गरज नाही. हे ज्या काही अतिरिक्त गोष्टी आपण वापरतोय हे आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे आणि मगच त्याचा प्रयोग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, याही व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतील तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता की कोणता प्रयोग आपल्या भागामध्ये प्रचलित आहे. शेतकरी एकमेकाला सांगत असतात, काहींना काही वेळेस त्याचे पण रिझल्ट येतात. जसं तणनाशकाच्या बाबतीत मी बोललो की काही हंगामात रिझल्ट येतो, काही हंगामात येत नाही, तसंच याही प्रयोगाचा आहे. कधीतरी याचा रिझल्ट आलेला असतो, दरवेळेलाच येईल असं नाही. आता शेवटचा मुद्दा की तणनाशकांचा विपरीत परिणाम पिकावर होऊ नये म्हणून पण काही जण त्यामध्ये टॉनिक टाकतात, जसं की अॅमिनो ऍसिड असेल, समुद्री शेवळे अर्क असेल किंवा काही जण त्यात झिंक सांगतात. तर याचा किती उपयोग होतो, तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तणनाशक उभ्या पिकामध्ये सिलेक्टिव्ह हार्बिसाइड पोस्ट इमर्जन्स या वर्गातलं ज्यावेळेस फवारत असता, म्हणजे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर कांदा पिकामध्ये ऑक्सिफ्लोरोफेन आणि क्विझाल्फॉपिथिल यासारखा घटक तुम्ही फवारताय आणि तो फवारत असताना तुम्ही त्यामध्ये झिंक मिसळलं तर एकतर ऑक्सिफ्लोरोफेन किंवा क्विझाल्फॉपिथिल हे दोन्ही तणनाशक असे आहेत की हे सिलेक्टिव्ह पद्धतीने, म्हणजे कांदा पिकाला याचा काही धोका नाही, याचा धोका फक्त आणि फक्त तणांना आहे. मग यामध्ये तुम्ही झिंक टाकलं तर तुम्ही त्या तणांना एक प्रकारची ऊर्जा देताय. मग त्यावेळेस तुमच्या तणनाशकाचा रिझल्ट चांगला येईल की नाही येईल याची शाश्वती परतही एकदा राहत नाही. त्यामुळे तुम्ही त्या द्रावणामध्ये, तणनाशकामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक मिसळणं शक्यतो टाळावं. आता जर तुम्हाला ही भीती आहे की आपण फवारणी केली त्या तणनाशकाचा विपरीत परिणाम येतो, काही सोयाबीनचे तणनाशक असे थोड्याफार प्रमाणात सोयाबीन करपवतात किंवा त्याची वाढ थांबवतात, मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढची भूमिका घ्यायची की आपल्याला परत एकदा आपलं पीक जोमाने घ्यायचंय, कांदा असेल, सोयाबीन असेल, तर मग काय करायचं, तर तुम्ही ह्या फवारणीमध्ये, तणनाशकाच्या फवारणीमध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक न टाकता तुम्ही फवारणी करून घ्यायची. नंतर काय करायचे, पुढचं जे पाणी देणार आहात त्या पाण्याला तुम्ही एखादं खत जर म्हणजे काय फोकून देऊ शकलो तर ते देऊ शकता किंवा एखादी फवारणी करू शकता किंवा एखादं समुद्री शेवळे अर्क, ह्युमिक सारखं जे ते पाण्यासोबत सोडून देऊ शकता. त्यांनी काय होईल, तण करपून जाईल आणि पिकालाच फक्त त्याची मदत होईल, तणांना बिलकुलही त्याची मदत होणार नाही. म्हणजे तणांमध्ये पहिलं विषारी द्रावण सोडायचं आणि तणांनी एकदा विषारी द्रावण घेतलं की पिकाला मग टॉनिक द्यायचं किंवा पिकाला अन्नद्रव्य द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला जर आपण काम केलं
तर नक्कीच याचा फायदा आपल्याला पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आणि तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी होऊ शकतो. मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्याला अशी कोणती गोष्ट वाटते की ज्याचा परिणाम आपल्या तणनाशकांच्या रिझल्टवर येतो किंवा पिकांवर येतो तणनाशकांचा, तेही आपण या ठिकाणी नमूद करू शकता. त्याविषयी आपण सविस्तर माहिती आपल्याला आवश्यकता असल्यास नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची बाब जी खास करून कांदा पीक किंवा आपण जे मका पीक करतो आणि ऊस पीक असेल यासाठी लागू आहे. यासाठी का लागू आहे? या पिकांचा हंगाम मका सारखं पीक आहे, कांदा सारखं पीक आहे, वर्षातून 2 किंवा त्याहून जास्त हंगाम आपल्याकडे आहे. ऊस हे पीक आहे की जे आपल्या जमिनीमध्ये 12 महिने उभे. मग याला जे तणनाशक आपण वापरतो, वारंवार एकाच प्रकारातलं तणनाशक जर आपण वापरत राहिलं तर त्याचे परिणाम आपल्याला येत नाही. एका कुळातील किंवा एका पद्धतीने काम करणारं किंवा एकच एक तणनाशक आपण सतत त्यावर वापरत असतो आणि मग त्याचा परिणाम आपल्याला अपेक्षित परिणाम जाणवत नाही. कारण का? तर तणांची एक गुणधर्म आहे, तण आपल्या जमिनीमध्ये हंगाम आणि मातीचा प्रकार आणि असलेलं पीक या तिघांचा आढावा घेऊनच तण आपल्या जमिनीमध्ये सापडतं. म्हणजे खरीप हंगामात सापडलेलं तण रब्बीमध्ये असेलच असं नाही, काळ्या जमिनीत असलेलं तण तांबड्या जमिनीत असेल असं नाही, मुरमाड जमिनीतलं तण काळ्या जमिनीत येईलच असं नाही. तर हंगाम कोणता आहे? सोयाबीन मध्ये येणारं तण मक्यामध्ये येईल असं नाही, मकामध्ये येणारं तण हे तूर पिकामध्ये येईलच असं नाही. तर याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण तणनाशकांची निवड केली पाहिजे. मका पिकाविषयी जर बोलायचं झालं तर आपण खरीप हंगामात मका करतो, रब्बी हंगामात मका करतो, कधी कधी चाऱ्याची मका आपण उन्हाळी हंगामात सुद्धा करतो. आणि या तीनही हंगामात आपल्याला जर चांगले रिझल्ट दिसले, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर टोप्रामिझॉन हा घटक जो आहे तर याचे आपल्याला रिझल्ट छान दिसतात. का दिसतात? तर त्याचं शास्त्रीय कारण, टोप्रामिझॉन हा घटक पानांद्वारे आणि मुळांद्वारे दोन्हीकडून शोषला जातो. मग जर याला वातावरणाची चांगली साथ मिळाली तर दोन्हीकडून शोषल्यामुळे तणांचा नायनाट चांगला होतो. परंतु जर आपलं तण 2 पान 4 पानापेक्षा मोठं झालं तर टोप्रामिझॉन पेक्षा आपल्याला टेम्बोट्रिन चांगलं रिझल्ट देतं. मग टेम्बोट्रिनची निवड आपण त्यावेळेस करत नाही, आपण तण मोठं झालं तरी टोप्रामिझॉनच ठेवतो आणि मग हा जो बदल करायला पाहिजे तो आपण करत नाही. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये जर आपण मका लागवड केली आणि परत उन्हाळीमध्ये चाऱ्याची केली तर रब्बी हंगामात जर टोप्रामिझॉन वापरलं तर उन्हाळी हंगामात कदाचित आपण टेम्बोट्रिन वापरू शकता. जर आपण खरीपमध्ये टेम्बोट्रिन वापरलं होतं तर रब्बी हंगामामध्ये आपण टोप्रामिझॉन वापरू शकता किंवा या दोन्हींचाही वापर आपण गेल्या 2-3 वर्षांमध्ये सर्रास केलेला आहे. तर आपल्याला मिसोट्रिन सारखं जे नवीन घटक आलेलं आहे त्यासोबत ॲट्राझिन एकत्र येतं, तोही घटक आपण निश्चित निवडू शकता. अशा पद्धतीने तणनाशकांमध्ये जर बदल केला तर नक्कीच आपल्याला त्याचा तणांवर येणारा योग्य परिणाम आहे आणि पिकांवर येणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपल्याला टाळता येऊ शकतात. त्या अनुषंगाने आपलं मत काय तेही कमेंट करून आपण जरूर सांगा. अशा पद्धतीने जर आपण तणनाशकांचं नियोजन आणि तणांचं व्यवस्थापन करण्यासाठी जर पावलं उचलली तर मला असं वाटतं कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त परिणाम आपल्याला जाणवतील आणि योग्य वेळेला योग्य पद्धतीने तणांचं व्यवस्थापन झाल्यामुळे आपल्या पिकाचं संगोपन करणं आपल्याला खूप सोपं जाईल आणि यातून आपल्या उत्पादन वाढीला नक्की मदत होईल अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला नक्की आवडेल आणि ही सविस्तर अशी तणनाशकाविषयीची माहिती आपण आपल्या इतर शेतकरी बांधवांना अवश्य पाठवा. हा व्हिडिओ शेअर करा, शक्य तितक्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजूनही आपण ॲग्रोस्टारचं युट्यूब चॅनल असेल, फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम असेल, इथं फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.